मक्खी हा मला सांगा तो सोबतानी पंगतली का? हा हा तो पावती पाडेल का? कधीच नाही. आणि बाकीचे काय अपेक्षा करत होते? बाकीचे मंडळी ते जावयाचे मित्र जेवणाची अपेक्षा करत होते. गेले ना दुसऱ्या दिवशी त्या गावात उतरल्या सगळ्यांनी आग्रह धरला, चल तुझ्या सासऱ्याकडे, चल तुझ्या सासऱ्याकडे. हा जावाई बिचारा मनामध्ये विचार करत होता, सासरे घरी नसतील तर बरं होईल. पण ती मन आहे ना, ज्यांना कटाळ्या त्यांनाच वानवळ्या. सासरे बुवा दारातच खुर्ची टाकून बसलेले होते. राम राम घातला, राम राम, बसले, या या. बसल्यानंतर 5 मिनिटांनी पाणी मागवलं आणि 15 मिनिटांनी चहा मागवला. बाकीच्यांनी ओळखून घ्यायला पाहिजे होतं ना, पण त्या बी पट्यारा वडापाव खावापेक्षा आधीच जेवण करूत बा. 15 मिनिटं झाल्यानंतर मग चहा सांगितला आणि चहा पित असताना जावाईने ओळखलं, आत्ताच सांगायला काय हरकत नाही. आणि मग जावाई बुवा सांगायला लागला, सासरे बुवा आज आम्ही सगळे दिवसभर इथंच येत बरं का. सासरे बुवा आज आम्ही दिवसभर इथंच येत. म्हणजे त्याची बिचाराची अवस्था त्या आरची सारखी झाली होती. ती आरची जशी म्हणत होती, मी इथून थेट चालली शेतात, तसा तो बिचारा म्हणत होता, जावाई मी आज दिवसभर इथंच आहे, आम्ही इथंच येत. नाविलाजाने सासऱ्यानं म्हणावं लागलं, मग जावाई बा दुपारी तुम्ही जेवायला येऊन जा. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांना आनंदच झाला. झालं गड्या जेवणाचं काम, सगळ्यांना आनंद झाला. पण जावाई हुशार होता, त्याचं व्याकरण पक्क होतं. सासरे काय बोलले, दुपारी तुम्ही जेवायला येऊन जा. आता तुम्ही शब्द आपण 2 ठिकाणी लावत असतो. ज्याच्याविषयी आदर आहे, दादा तुमच्याविषयी मला आदर आहे, तर मी तुम्हाला काय म्हणेल, तुम्ही हात वरती करा बरं. असं म्हटल्यानंतर तुम्ही हात वरती करणार का? तुमच्याविषयी आदर आहे. तुम्ही शब्द तिथं वापरतो. आणि तुम्ही शब्द अनेक वचनी सुद्धा आपण तुम्ही हात वरती करा असं म्हटल्यानंतर तुम्ही सगळे तुम्ही शब्द 2 ठिकाणी लावतो आपण, अनेक वचनी आणि आदरार्थी. दोन्ही ठिकाणी तुम्ही शब्द वापरल्यामुळे जावयाच्या मनात शंका निर्माण झाली, आपण जावाई येत म्हणून तुम्ही ते म्हणतील साहजिकच आहे. मग ते तुम्ही ही शंका आल्यामुळे त्याने पुन्हा प्रश्न केला, मामाजी तुम्ही म्हणजे, आता तुम्ही म्हणजे म्हटल्यानंतर मामाने काय केलं, मग त्या तुम्ही शब्द पुढे च लावला. काय वाक्य झालं, तुम्हीच, बाकी ना वडापाव. हा मग च सोपं आहे का? चला एवढं सोपं समजू. हा तसं हेची देवा, काय म्हणतात नामदेव महाराज, हेची, बाकीचे नाही. हे प्रपंचातलं जे काय ना ते नको, हेची देवा पै मागत. देवाजवळ हेच मागतोय, काय, चरण सेवा अखंडित. आता एक अर्धा मिनिटं फक्त चरण सेवा अखंडित वर घेतो आणि दुसऱ्या चरणाकडे बोलतो. आपला वेळ थोडासा शिल्लक आहे, ऐका. चरण सेवा अखंडित, चरणाचाच उल्लेख या ठिकाणी का केलेला आहे, याला 2 कारण आहेत. बारीक ऐका, 2 कारण कोणते कोणते आहेत. भगवान परमात्माचा चरणाचा उल्लेख यासाठी केलेला आहे, देवाचे चरण आले म्हणजेच देवाचं स्वरूप. चरण म्हणजे स्वरूप बरं का. जसं व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो, महाराज लोक जर आले सप्त्याला त्याला साहजिक म्हणतो, मनोहर महाराज, अरुण महाराज, कपिल महाराज, चेतन महाराज, आता आज एकादशी, आज पौर्णिमा आहे, महाराज सकाळी सकाळी या आमच्या घराला काय लावा, पाय लावा. असं म्हटल्यानंतर ते महाराज लोक ते पाय खोलून देतात तुमच्याकडे, घ्या बो पाय लाईया. असा अर्थ काढता येईल का? किंवा असा अर्थ काढता येईल का, ते आले तुमच्या घराला पाय लावले निघून आले? नाही. पाय लावा याचा व्यापक अर्थ काय, तुम्ही आमच्या घरी या, चहा पाणी नाश्ता काय असेल नसेल ते आम्हाला सेवा करू द्या, असा त्याचा अर्थ निघत असतो. चरणाची सेवा म्हणजे स्वरूपाची सेवा एक. आणि दुसरं, चरणाचाच उल्लेख का केलेला आहे, चरण सेवाच तुकोबा नामदेव महाराजांनी का म्हटली, कारण नामदेव महाराज असंही म्हणू शकले असते, हेची देवा पैमागत, नाही का, विठोबाची सेवा अखंडित, पांडुरंगाची सेवा अखंडित, असंही म्हणू शकले असते ना. चरण सेवा अखंडित असंच का म्हटले, कारण चरणाची महती अशी परमार्थ करत असताना आपलं मन जे या शरीरामध्ये जे इंद्रिय, त्या इंद्रियांचा एक राजा आहे. इंद्रियांचा राजा कोण आहे? मन आहे. मनू राजा एक देहपुरी. हा हे मन आहे
आणि ते मन इतकं चंचल इतकं चपळ आहे, त्या मनाला देवाच्या गोष्टी सांगितल्या ना की झोपा लागतात. त्या मनाला चुटका सांगू द्या, त्या मनाला जरा हसवण्याचं सांगू द्या, जावयाचं आणि सासूची गोष्ट सांगू द्या, ते मन प्रसन्न राहतं कीर्तनात. मग कुठं वेळ निघून जातो कळत. हे मनाचं असं बरं का, हे मन फार विचित्र आहे. या मनाबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतायत, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याम निग्रम म्हणणे वायुरी वसुदुष्करम. वायूपेक्षा वेगवान ते मन आहे. मन चंचल आहे, मन चपळ आहे. या मनाबद्दल तो एका हिंदी कवीचं या ठिकाणी वर्णन आहे. ते पद तुम्ही नेहमी ऐकलं असेल. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचलता है. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों के गए दूर जो मिल जाए. सच कहता हो राधे तकदीर बदल जाए. तकदीर बदल ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचलता है. हे मन चंचल आहे, मन चपळ आहे. हे मन स्थिर होत नाही, सैरा वैरा धावतो. हे सैरा वैरा धावणारं मन, हे चंचल असणारं मन, याला जर स्थिर करायचं असेल तर याच्यावर एक तोडगा आहे. मी तो तोडगा तुम्हाला सांगतो. तो तोडगा एकच आहे, तो म्हणजे देवाचे चरण. या मनाला देवाचे चरण दाखवा. काय होतं महाराज या देवाचं चरण दाखवल्यानंतर? काय होतं? आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण, तुझे चरण देख लिया. तुमचे चरण, तुमचे चरण देख लिया. भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया. भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद. एकदा का मनाने देवाचे चरण पाहिले तर ते मन सैरा वैरा धावत नाही. आणि मन एकदा स्थिर झालं की मग मेरा मन. भानुदास महाराज म्हणायचे बघा कीर्तनात, मेरा मन कथा कथा जाये. करायचे भावांत ते बी वाजले तर बापरे. अशी पेटी मास्तर पाहिल काय बी उद्या महाराज तुम्ही टेन्शन करा. हे मन चंचळे चपळे, देवाचे चरण दररोज दाखवा. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. आता ऐका, एक मजा सांगतो. मन लावून कोणती बी गोष्ट केली ना तर ती यशस्वी होत असते. आपण पहा, तुम्हाला एखाद्या माणसाला काही एखादं बनवायला दिलंय, एखाद्या कारागिरला बनवायला दिलंय आणि ते अगदी तुम्हाला जसं पाहिजे होतं तसंच बनून आले. तुम्ही त्याच्या तोंडावर म्हणणार, गड्या तू बनवलं पण कसं बनवलं? मनापासून बनवलं. पखवाज वाजवला तुम्ही महाराज, अगदी मनापासून वाजवला. वा, सेटिंग केली तुम्ही अगदी मनापासून केली बर का. तुम्ही कीर्तन ऐकलं, मनापासून ऐकलं. तुमचं मन कुठं कुठं जात होतं, तुमच्या चेहऱ्यावरनं मला लक्षात येत होतं. आता सगळ्यांची मन मी म्हणून देवाला विनंती करतो, देवा
आता इथून पुढे येणारी पिढीच्या डोक्यावरती एक लाल लाईट देत जाय. का बर? ज्याचं शरीरातनं मन निघालं त्याचा लाल लाईट चालू झाला पाहिजे. म्हणजे कीर्तनकाराच्या लक्षात येईल, समजा सगळा लाल लाईट दाखवायला लाग्यात, जय विठ्ठल करा, पाकिट लिहान घर निघा. हा, हे मन असं आहे, ते मन शरीर दिसतंय आपल्याला पण मन मात्र दिसत नाही. मनावर ऑपरेशन झालं, ऐकलं का कधी? यांचं मन बिघडलं, पण मन मात्र किती महत्वाचं आहे. मन स्वास्थ नाही. अहो मनोरुग्ण आहेत, आणि मनोरुग्ण असताना त्याच्यावर तज्ज्ञ सुद्धा आहेत, डॉक्टरही आहेत, मनोविकार तज्ज्ञ. मग ते मनोविकार तज्ज्ञ जे आहेत आणि मनोरुग्ण सुद्धा आहेत, मग ते मन आहे कुठं? आतापर्यंत तुम्हाला हार्ट पाहिले, तुम्ही हृदय पाहिलेले नाही का, किडन्या पाहिल्या आहेत, अर्थात ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत, या सगळ्या गोष्टी इंद्रिय सगळे दिसत आहेत. पण या इंद्रियांचा जो राजा आहे तोच मात्र असा आहे, तो दिसत नाही पण काम मात्र, परिणाम मात्र मोठा करत असतो. परमार्थात आणि प्रपंचात स्थिर मन एकदा का झालं का मग तुमचा परमार्थही यशस्वी होईल आणि प्रपंच सुद्धा यशस्वी होईल, मनापासून केला तर. या मनाची स्थिरता जर कुठं असेल तर देवाच्या चरणाजवळ. म्हणून कदाचित आग्रहपूर्वक या ठिकाणी म्हणतायत नामदेव महाराज, हेची देवा पैमागत चरण सेवा अखंडित. बरं, चरण सेवा जर अखंडित करायची असेल, देव कुठं राहतो? भगवान पांडुरंग पंढरपूरला राहतो. आता पंढरपूरला तो भगवान परमात्मा असल्यामुळे देवा चरणाची सेवा जर पंढरपूरला करायची, मग वास्तव्याला सुद्धा कुठं राहावं लागेल? पंढरपूरलाच राहावं लागेल. म्हणून दुसरी मागणी मागतायत, वसदावा पंढरीचा वस